नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण तुम्हा सगळ्यांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आता थंडी चालू आहे आणि या थंडीच्या सीझनमधला आपला हा पहिला व्हिडिओ असणार आहे. सो मित्रांनो, आज आम्ही तुळशाला आलो आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, अमोल आहे. आज अवी ॲब्सेंट आहे, अवी आलेलं नाही. इकडे अमित आहे, इथे पाठीमागे रोशन आहे. सगळी तयारी चालू आहे बघा. सगळे ग्लोव्ज घालून रेडी आहेत आणि पाठीमागे जो आहे जो बॅटरी दाखवायचं काम करतो आहे. थंडीच्या सीझनमधला हा आपला पहिला व्हिडिओ आहे. तर आपण थंडीचा हा पहिल्यांदाच अनुभव घेणार आहे. आपण पावसाळ्यात तुम्ही बघितलं असेल, आपण रापण करून मासे पकडले होते आणि आपल्याला खूप सारे मासे भेटत होते. पण थंडीच्या मोसमातला हा पहिला व्हिडिओ आहे. तर आपल्याला आज कोणत्या प्रकारचे मासे भेटतात आणि कसे पकडतो किंवा कसे. आणि हो, तुम्हाला एक सांगायचं सुद्धा विसरलो, आज आपण कांडालसुद्धा घेऊन आलो आहे. पहिल्यांदाच कांडाळीचा हा आपण प्रयत्न करणार आहोत. तर कांडाळीमध्ये सुद्धा आपल्याला किती मासे भेटतात ते आपण बघणार आहोत. मित्रांनो, थंडी खूप सारी आहे. मी मास्क कॅरी केलं आहे, कारण का थंडीमुळे ओठ वगैरे फुटतात, मग दुसऱ्या दिवशी कामाला जायला खूप त्रास होतो. तर चला मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आजच्या व्हिडिओची मजा घ्या. ही बघा इकडे तयारी कशी चालू आहे. लाईक, कमेंट, सबस्क्राईब. आपण आता तुळशाला सुरुवात करतो आहे. पण आम्ही काय केलं आहे की अमित आणि मी थोडासा वरच्या बाजूला चाललो आहे. जे आज आम्ही कांडाल घेऊन आलो आहे ना, ती कांडाल आम्ही इकडे एका बाजूला सोडून ठेवणार आहोत आणि मग आम्ही खाली जाणार एकत्र. खाली कोण, रोशन, अमोल आणि संकेत गेला आहे. त्यांना आम्ही बोललो की तुम्ही तोपर्यंत मासे पकडायला सुरुवात करा आणि अमित आणि मी इकडे कांडाल सोडायला आलो आहे. आता आम्ही कांडाल सोडून पुन्हा आम्ही खाली जाणार. तर मित्रांनो, बघूया. आज आम्ही पहिल्यांदाच ही थंडीच्या सीझनमध्ये कांडाल सोडतो आहे. म्हणजे आम्ही आजवर आलो तुळशा करायला, पण कधी कांडाल आणली नव्हती. आज घेऊन आलो आहे. 1.5 बोटाचा मारा आहे ह्या कांडालीचा. तर आपण कांडालीत मासे भेटतील आता आपल्याला नाही दाखवता येणार, ते तुम्हाला मी लास्टला दाखवतो. त्यामुळे तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण बघा. अमितने इथे कांडाल सोडायला सुरुवात केली आहे. आम्ही काही तयारीत आलो नव्हतो. कांडाल माझ्या घरी होती, मी काल लोकल मार्केटमध्ये घेतली. अमित कामावरून डायरेक्ट आला. अमितच्या खांद्यावर बघताय तुम्ही, त्याने सुंब कसं अटकवलं आहे, कारण का कांडाल बांधून ठेवण्यासाठी. इथे पाण्याचा फ्लो थोडा जास्त आहे, म्हणजे पाणी कमी आहे उंचीला, पण इथे बघताय तुम्ही कांडाल कशी अशी झोपून जाते. तर आपल्याला काहीतरी आयडिया करून आहे ना, इकडे काठी वगैरे उभी करून ठेवावी लागेल, जेणेकरून कांडाल आहे ती स्टेबल राहील आणि आपल्याला ह्या कांडालीला बोईट मासे लागू शकतात. अमित, इकडे हे आहे रे, झोत आहे रे पाण्याचा. हां, होईल का? बघूया. अमित म्हणतोय होईल आपलं काम. काहीतरी जुगाड करावा लागेल. मित्रांनो, कदाचित आजची व्हिडिओ खूप मोठी होईल, तर बघू आधी काय कसे मासे भेटतात ते. कांडाल सोडून झाल्याच्या नंतरचा पहिला चिंबोरा. आम्ही सुरुवातीला कांडाल सोडून ठेवली, कारण खाली जायचं होतं. वॉटर साईज आपली सुरुवात खूप चांगली झाली मित्रांनो, मस्त साईज. आज पहिलाच चिंबोरा आहे, म्हणजे आपण बोईट आज नाही पकडलेला आहे. मस्त साईज भेटली मित्रांनो, मस्त साईज. आशा आहे की अशाच आपल्याला भेटतील, है ना अमित? पकडली नाही तेव्हा दुसरी. वाव, वॉटर साईज, जबरदस्त साईज मित्रांनो. बॅक टू बॅक दुसरी. सुपर यार, आज माझ्या नजरेला पडले. आज आपण चिंबोऱ्याने सुरुवात केली आहे. साईज बघा मित्रांनो काय चिंबोऱ्याची, कडक साईज. आपल्याकडे काय झालं, आता मॅन पॉवर कमी पडले, म्हणजे आम्ही 2 टीम केल्यात. आम्ही कांडाल सोडायला थोडं वरच्या बाजूला आलो आहे, म्हणजे आम्ही आता कांडाल सोडून खाली जाणारच होतो. पण अमित बोलला की कांडाल सोडले तर आपण थोडंसं इकडे राऊंड मारू. आणि बघा तुम्ही कशा आपल्याला चिंबोऱ्या भेटलेल्या आहेत. रोशन, अमोल आणि संकेत खाली गेलेत. तिसरी चिंबोरी. वाव, आज चिंबोरीचंच काम. 25 चिंबोऱ्या पण आता सध्या भरलेल्या आहेत. थंडीच्या सीझनचा पहिला सीझन, म्हणजे पहिलाच दिवस आहे आपला तुळशा करायचा. बघा मित्रांनो, आपले गाववाले सुद्धा इकडे मासे मारायला आलेत रात्रीचे. तुम्ही आज काय कसली मासेमारी करणार दादा? जाळं टाकणार आहे. ओके. आणि पाग आणले का? हो, पाग आणलं मित्रांनो. छोटी आहे बर, पळत होती पण लागली अमितच्या हाताला. मित्रांनो, इथे बघताय खूप मोठ्या बोईट मासे आहेत. हे बघा, सॉलिड साईज भेटली बघा अमितला, मोठी बोईट आहे. आता खूप घाई झाले, कारण का आपल्याकडे माणसं आहेत, पण ती माणसं दुसऱ्या ठिकाणी गेलेत. वाव, अमित बघा किती पटापट कॅच करतोय. बॅक टू बॅक. अमित 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 इकडे एक मोठी साईज आहे रे. ही बघ, ही बघ, ही बघ, 2-2 आहेत. लागली का? हे बघ, 2-2 आहेत रे, मोठी साईज आहे. हां, हे बघा मित्रांनो, साईज बघा.
तुम्हाला नीट दाखवता येत नाही कारण का खूप घाई झालेली आहे आणि आम्ही इथे दोघंच आहे एक साईडला. आपले जे बाकी टीम मेंबर आहेत ते खालच्या बाजूला आहेत. याच्यामध्ये अमित आले आहेत. हां ती बघ पायाखाली. अमित रापायचं काम करतोय. आपला काय हा रापणीचा सीझन नाही. ए अमित पाठी अटकली. ही बघ पाच झाली. ही बघ या दगडाला मोठी. ही बघ. हां ही बघ उडाली. माय गॉड. लागली का? लागली, छोटी लागली. पण एक मित्रांनो इकडे मोठी बोईट पास झाले. अजून कोणतरी अमितच्या जोडीला असतं ना तर पटापट काम झालं. बॅटरी दाखवू 1 मिनिट. ही की शर्ट. हां हे बघ 2 आले. अरे ह्या बघ 2 एकत्र पुढे आली. मित्रांनो अमितला एक मोठी बोट दिसले. दगडाला होती. खूप घाई झाले. माझ्या हातात बघत आहे तुम्ही. पिशवी पण पकडायचे, बॅटरी पण दाखवायचे. निसटली. शिट. कोण होतं? नीट दाखवता येत नाही तुम्हाला मित्रांनो कारण का खूप घाई होते. अमित तिकडे पास झाली ती. ही बघ चिंबोरी पण आहे इकडे. लागले. अमितच्या हाताला मित्रांनो एक बोईट लागलेला आहे. आरामात. हां सुटली का? एक गेली. अक्षरशः खूप घाई झाली पकडायला कारण का माझे पण हात बिझी आहेत. बॅटरी एका हातात, मोबाईल आणि एका हातात म्हणजे पिशवी आणि बॅटरी. हे बाई इथे छोटी चिंबोरे मी जे होती इथे. राप एवढी छोटी भेटली रे. पुढे राप. हे इकडे आली. मित्रांनो अय्यो ही बाई. अरे याच्यामध्ये घुसली रे. पळते ती. हाय साईज आहे रे. पुढे मारते ना. सोडून दे. चल सोडून दे. कोण आहे? ही बघ अमित. 3 आहे तुझ्या हातातला सुटलेली. ही बघ रिगली. ही बघ या काठीच्या खाली. ही बघ. नाही ही बघ पुढे. ही बघ आली बघ. ही बघ आली. हां मोठी आहे. लागली का फायनली? वाव शिंगाड आहे मस्त. धुवून घे. टाक याच्यात. अरे यार ही बघ मोठी आली. अमितला शिंगाडा दिसलेला आहे. अय्यो उडाला. पुढे जातोय तो. हा बघा इकडे आला. काटाला गेला. पिशवीत टाक. अमितने रापायला सुरुवात केली आहे बघा. एका हाताने राबतोय. आज तो डायरेक्ट कामावरून आलाय. जीन्स घातले म्हणून जास्त वागता येत नाही. खूप सारे मित्रांनो मासे पकडलेत आम्ही. शिंगाडे वगैरे भेटलेत पण ते काय दाखवता नाही आलं तुम्हाला व्हिडिओ कारण का की त्याला बॅटरी दाखवायला कोण नाही आणि त्याच्यामुळे मग मला शूट करायला भेटलं नाही. इकडे अमितची शोध मोहीम सुरू आहे. त्याने रापायला सुरुवात केली आहे बघताय तुम्ही. इथे बघताय तुम्ही पिशवीमध्ये मासे. खूप मासे भेटलेले आहेत आपल्याला. आत्ताच सुरुवात केलेली आणि मासे चांगले भेटलेले आहेत. हां कोण होतं? आरामात. अमितचं वाकून कंबर दुखायला लागले. कोणतरी अमितच्या हाताला लागलं मित्रांनो. सुटले परत. कोणतरी मासा लागलेला अमितच्या हाताला पण सुटला.
छोटी चिंबोरी लागली. आपण चूक काय केली मित्रांनो की आपले लागले का आमच्याला कोणतरी लागले बोईट आहे बोललाय तो. बघा आपण एक गडबड हा सुटली चिंगचॉंग मासा नाही चिंगचॉंग भेटला. साईज बघा काय आहे चिंगचॉंगची पण. मासा सुटला. आपण चूक काय केले मित्रांनो की आपले जी तिघजणं पोरं होती त्यांना आपण दुसऱ्या ठिकाणी पाठवले. ॲक्च्युली आम्ही पण तिकडेच जाणार होतो पण कांडाल सोडल्याच्यानंतर ज्या चिंबोरी दिसायला लागल्या मग आम्ही काय केलं की तिथेच थोडा वेळ फिरलो तर काय आपल्याला इथेसुद्धा खूप सारे मासे भेटायला लागले. त्यामुळे मग आपण खाली गेलो नाही आणि खाली गेलो नाही मग आपल्याला नुकसान हे झालं की इथे व्हिडिओ करायला जमत नाही आणि अमितला हेल्प होत नाही मासे पकडायला. त्याला सारखं वाकून पण कमरेला त्रास होतो ना. एवढे मासे आहेत मित्रांनो. साईज काय एकदम मोठी नाही आहे पण ठीक आहे आपल्याला चालण्यासारखी साईज आहे. इथे अमितला काहीतरी लागलेलं आहे चांगल्या साईजची लागलेला आहे मासा. हे बघा खूप मेहनत करा वरतून पाण्याचा वहाळ लागलेला आहे. इकडे बघा तुम्ही. हां आई शपथ एक सुटला आहे बघा. डबल 2-2 एका हातात 2-2 तांबूशाचे आहेत. हां लागले 3-3 वाटोस कॅच अमित यार सुपर. मित्रांनो जोरात बोलता येत नाही कारण आजूबाजूला सुद्धा मासे पकडत आहेत वरती. पण तुम्ही म्हणाल केवढ्या जोरात बोलतो आहे. काय सॉलिड कॅच केली यार अमित. 1 टाईम 3-3 मासे सुपर. अमितची खरंच खूप तारांबळ उडाले. आम्ही खूप मोठी चूक केली की पोरांना खाली पाठवले. सावकाश अमित लागेल. खाली पाठवून चूक केलेली आहे पोरांना. इकडे जर रोशन अमोल असता तर त्याने अमितला चांगली हेल्प झाली असती. अमित ह्या दगडाला राब जरा. ह्या दगडाला इथे बोईट आले एक बघितली होती. हां वाकून कंटिन्यू वागतोयस ना. अमित 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 अरे इथे पण चांगल्या साईजची बोईट आहे. वाव वाव बिग साईज बोईट यार मित्रांनो. अमित हे बघ इथे बघ. काय करू नी काय नाही यार. पिशवी सांभाळू की अमितला बॅटरी दाखवू काय कळे ना त्याला. पुढे दगडाला इकडे हां सावकाश. हां इथे समोर हात घाल या दगडाला. हां वॉट साईज मित्रांनो बोईटची मासे. हे का तुम्ही बघा मासे बघा. काय करू मित्रांनो वर चढते मित्रांनो. व्हिडिओ काय चांगली तुम्हाला बघायला मजा येणार नाही असं वाटतं मला. मजा येईल पण म्हणजे तुम्हाला अँगल नीट दिसणार नाही कारण का माझी पण खूप घाई होते. अमित अटकले. हिला तेवढी घे ना. ही बघा मित्रांनो ही बोईट बघ. 2-2 आहेत. पाय लावलाय. ही बघ ती बाली. हां हे बघा मित्रांनो 2-2 पकडल्या बघा. आपलं काम 25 झालेलं आहे. आता आपलं खाली पोरांनी काय काम केलं आहे माहीत नाही. पाक फेकणारे दादा आहेत त्यांनासुद्धा बघताय चांगल्या बोईट भेटलेल्या आहेत. या बघा चांगल्या साईजच्या बोईट भेटलेल्या आहेत. दादा आणि त्यांचे एक मित्र आलेले आहेत. परत रापण करायला सुरुवात केली. ॲक्च्युली इकडे ज्या ठिकाणी आलो ही नवीन जागा आहे आपली. तिकडे दगडं एवढे आहेत की मित्रांनो रापणीशिवाय काय ऑप्शन नाही. कारण रापण फक्त आपण पावसाळी सीझनलाच केली होती. प्रॉपर रापणच म्हणता येईल तिला. कंबर अमितची गेलेली आहे. आम्ही आता खाली चाललो आहे जिकडे आपली 3 पोरं आहेत आणि जाता आपण कांडाल जी लावली ती बघून जाणार आहोत. बघू आपल्याला आता काय कांडालीमध्ये लागलेत का. आपण कांडालची लास्टलाच बघणार होतो पण आता त्याच रस्त्याने चाललो आहे. कांडाल टाकली होती तर आता आपण जाता इकडे बघत चाललो आहे. हे बघा कांडालीने खरंच चांगली सुरुवात केलेली आहे. हा फाडू नको अमित. पहिलाच जो आहे वाघे आहे चांगल्या साईजचा वाघ्या होता. राहू दे त्याला राहू दे. आपण आता ही लास्टलाच बघणार होतो पण खाली जातच होतो तर म्हटलं आपण बघून जाऊया. इथे काय नाही लागले. हा इकडे बघा त्या 2 बोईट लागल्यात. मस्त साईजच्या बोईट आहेत. चांगली साईज आहे मित्रांनो. हे बघा 2 बोईट आहेत. एक काढली
दुसरी बोईट लागलेली आहे. म्हणजे आपलं काम चांगलं झालेलं आहे मित्रांनो. सुरुवात तर चांगली झाली आहे. पहिल्यांदाच हे झालं टाकलेलं आणि काम झालेलं आहे. ही छोटी शिंगाडी आहे. घेणार आहोत आपण हिला. आम्ही फाडू नको. आम्हीच नुकसान करतोय बघा मित्रांनो. नाही, एकदम प्रेमाने काढ. वाटलं नव्हतं आपल्याला कांडाईला असे मासे लागतील, पण मित्रांनो चांगले लागलेले आहेत. हे बघा, इथे एक छोटी शिंगाडी आहे. छोटी साईजची आहे. आरामात काढ. ही जर कांडाळ ना आपण प्रॉपर उभी करून ठेवली असती तर अजून मासे लागले असते, पण ठीक आहे, काय हरकत नाही. सुरुवात तर आपली चांगली झालेली आहे. आम्ही ते कांडाल फाडून काढले. पुढे काय मासे लागलेत का बघूया आपण. हां, पुढे एक शिंगाडी आहे. इथे एक शिंगाडी लागलेली आहे, छोटी आहे. एक 5-6 मासे लागले मित्रांनो. चला, ह्या कांडाळीचे 300 रुपये वसूल झाले. अजून वसूल करायचेत आपल्याला, पण ठीक आहे, म्हणजे तिने नाराज नाही केले. अमित, त्या बोयरीची साईज बरोबर आहे ना? मारा 1.5 बोटी घेतला तो, चांगली साईज लागली. छोटे असते ना. हां, छोटी. आता मारा छोटा असता तर कांडाळीला खूप साऱ्या बोई लागल्या असत्या कांडाळीला. या आपण काय 1.5 बोटाचा मारा आहे, त्याच्यामुळे चांगल्या साईजचे लागले मासे. चला, आपण कांडाळी परत अशीच ठेवणार आहोत. रिटर्नला येऊन बघू आपण. आता आपण जाऊया आपली जिकडे खाली पोरं गेलेत त्या ठिकाणी. त्यांनी किती मासे पकडलेत बघूया. हां, अशीच ठेव, सोडून ठेव. लागला अमितला. हे बघा अमित, उचल. बाप रे, हा केवढ्या साईजचा ऑक्टोपस आहे बघा. खतरनाक साईज. बाप रे बाप, फर्स्ट टाइम. याच्यात नको, पिशवी प्लॅस्टिकची देऊ पिशवी. बाप रे मित्रांनो, मी आणि अमित खाली आलेलो. हे तिघंजण आम्हाला भेटलेत, पण त्यांनी सांगितलं की इथे खाली काहीसुद्धा मासे भेटलेले नाहीत त्यांना. तर मग आपण पण आता इथे खाली टाईमपास नाही करणार आहोत. आपण जिकडे सुरुवात केली होती मासे पकडायला, जिकडे कांडाल सोडून पुढे जात होतो, तिकडेच मग आता आपण पुन्हा मासे पकडायला जाणार आहोत. म्हणजे काय इथे खाली टाईमपास करून काय अर्थ नाही. तर चला, आता मला व्हिडिओ जरा प्रॉपर करायला भेटतील. चला, वरती जाऊन बघूया परत आपल्याला काय मासे भेटतात. मी चालतो आहे त्यामुळे खूप दम लागतो आहे. आताच थोडासा आम्ही फरसाण खाल्ला आहे. आता परत सेकंड राऊंड आमचा चालू झालेला आहे. तर चला बघूया आता आपल्याला किती मासे भेटत आहेत. मित्रांनो, सेकंड टाईम कांडाळ बघायला आलो आहे. अजूनही कधी बाजू. हां, तुम्ही बघू शकताय वाघ्या. हा एक सुरुवात झालेली आहे. इथे पुढे एक बोईट मासा लागलेला आहे. मस्त साईज आहे, एक नंबर साईज आहे. आम्ही फाडू नको. हां, एकदम आरामात काढ. हलकी खाली संपली आहे. कांडाळीचे पैसे वसूल झालेत मित्रांनो. अगदीच नाही म्हणता येणार नाही. ठीक आहे, पहिलाच दिवस आहे. हा बघा, इकडे एक वाघ्या लागलेला आहे. आपण हिला प्रॉपर सेट केली असती ना, म्हणजे व्यवस्थित लावून काहीतरी हिला काठी वगैरे किंवा असं काय उभी करून ठेवली असती ना, तर आपल्याला अजून चांगले बोईट भेटले असते. हे काय होतं, इकडे पाण्याचा झोत होता म्हणून ती कांडाळ झोपून जात होती, तरी आपल्याला चांगले मासे लागले. हे की अमितने फाडलं. चला, आताच्या राऊंडला जास्त नाही, 3 मासे लागले. चला, काय हरकत नाही. पाणी आता भरायला सुरुवात झाली. कदाचित मासे लागू शकतात. बघा, नाईट फिशिंगवाले बघा कसे डोळे फाडून बघतायत. अमोल आज खूप दिवसांनी जॉईन झाला आहे आम्हाला. अमोलला कामामुळे जमत नव्हतं यायला, आणि अमोलला आज मासे पण पकडायला भेटले नाही, कारण अमोल दुसऱ्या डायरेक्शनला होता
आणि आम्ही दुसरीकडे होतो. मी ते बघताय मित्रांनो, आम्ही 5 जण एका लाईनमध्ये चाललो आहे. टॉर्च बंद करा. आम्ही तू हात घाल ना, तुझ्या नजरेला पडतं ते. अमोल 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 ही बघ का, हे काय? नाही हे नाही. अमोल अमोल लागली पाहिजे हाताला. शाबास, वॉट साईज यार. मित्रांनो बघा, अमोलने मस्त कॅच केले. अमितला इकडे मोठी दिसलेली आहे परत. ही ना तो हेड माउंट बंद कर. संकेत लांबून कुठे गेला? आली आहे आली आली आहे आली आली आहे. आरामात आरामात. ही बघ ही बघ. पहिले तुझे बंद केले. संकेतला ते दाखव रे. त्यांच्या हाताला काहीतरी लागले. वाव माय गॉड, मोठी शिंगाडी. सुपर कॅच. हे बघा, ऑफिसची बॅग पाठीवर. त्या इथे अडकवलेत. या इथे बोईट अडकवल्यात बघा मित्रांनो. अमोल आणि रोशनने आता रापायला सुरुवात केली. एक रोशनला लागली हाताला. काय यार, एकदम थरार, सुपर फास्ट एकदम. अरे खाली पडली. सावकाश सावकाश. काहीतरी लागलंय रे. माय गॉड, बॅटरी माझ्याकडे डबल बॅटरी आहे रे. थांब थांब थांब, पाण्यात पडेल बॅटरी. अमितच्या हाताला काहीतरी लागले. अमितच्या हाताला काहीतरी लागलंय मित्रांनो. गाव सुटली. थांब अमोल, तिकडे अमितला. हां 2-3 आहेत. अमोल तू अमितच्या इथेच जा ना. हो हो हो, अमितची रिॲक्शन बघा मित्रांनो. एक सुटलं. बापरे. आरामात आरामात. ऑफिसमधून आलं की असं असतं, पाठीवर ओझं, परत खाली वाकायचं. हा काय? वाव, हेकरू, मोठ्या साईजचा हेकरू. एक तर काढलाय. अमितची रिॲक्शन बघा मित्रांनो. कारण काय, ती जागा पण ही अवघड आहे ना, म्हणजे काय पकडायला जमत नाही नीट. तरी ही मेहनत बघा. चल जाऊ दे, टाइमपास नको. चल हे बघ, काढला. वाव, हे दगडातून नीट चालायला पण जमत नाही. काहीतरी मासा असणार इकडे. कोण आहे? अच्छा, चिंबोरी आहे छोटीवाली. मोबाईल पडण्याची भीती वाटते मित्रांनो. खूप जपून चालायला लागतं. हां काय आहे? चावले? चिंबोरी आहे? मोठी आहे? अमितला चिंबोरी चावलेली. ओ, जोडी होती. अरे सावकाश सावकाश सावकाश. मोठी बाईट मारली अमितला. हां सोडलं, नशीब. चांगली साईज आहे. आता पाणी भरायला सुरुवात झालेली आहे. आपले सगळे प्लॅन थोडेसे आज चुकलेले आहेत. म्हणजे आपण जिकडे सुरुवात केलेली तिकडेच जर आपण सगळे एकत्र आलो असतो तर आज चांगले मासे आपण पकडले असते. नाईट फिशिंगवाल्यांची पळापळ बघा. पाणी भरायला लागले. इथे इथे क्रॉस करू. तू म्हणतोय ना. पाणी भरल्यामुळे आता कांडाळ हाताने खेचायला लागते मित्रांनो. हे बघा, एक लागले शिंगाडी. हा शिंगाडी आहे. तिला नंतर व्यवस्थित गुंडाळून ठेवा. बॅटरी मारा इकडे. हां हे ती बघ ती बघ, तिकडे एक बोईट लागली मस्त साईजची. काय आहे, बोईट आहे की शिंगाडी? अरे कांडाळ फाडली रे. एवढी कशी फाटली रे? ते असंच जमा करून घे, नंतर काढते मी. एवढी फाटली कशी रे मध्ये अमित? झटका मारला असेल जोरात. नाही, अरे धागा कमजोर आहे रे हा. बघूनच समजा हलकी क्वालिटी बोललो तेव्हाच मी. अशा माशांना मारला ना अमोल. आधी खेचून घे सर्व, नंतर काढ. नाही खेचून खराब होईल रे. ते बघ एंडला एक मोठी बोयर लागली अमोल. हां बोयर आहे, बोयर आहे बोयर. नाही नाही बोयर शिंगाडी आहे. फाडू नका रे.
अजूनही काय अमोल कॉर्नरला शेवटला. मला वाटतं वन टाईम यूज आहेत 300 रुपये. असं बोलू नको रे अमोल, सोडू नको हा काढताना. वागच लागले सर्व. साईज बघ काय पण त्यांची शिंगाडीच आहे. हां बॅटरीवर नसतात तर फाडली असते. कांडाईचा धागा बरोबर नाही निघाला मित्रांनो. असू द्या काय हरकत नाही. 300 रुपये वाया गेले. अमित पण गुंडाळून घेईला टाकतोयस आता टाकतोयस. अमोल काटाला गेलं सावकाश. आम्ही पहिल्यांदाच केलेली कांडाळीने अशी मासेमारी. आज शिक्षण तर लायला फेमस होईल आम्हाला. म्हणजे आम्ही गावी करतो पण इकडे पहिल्यांदाच कांडाळ टाकलेली आहे. गुंतवू नका. संपलं. अमोल काय होतंय. वाट लावला व्यवस्थित गुंडाळा रे. तू सोड, पाण्यात सोडा म्हणजे जाईल बरोबर. तू ट्रॅक्टर फाडत काय चाललाय समीत. अमोल बॅटरी पकड. मित्रांनो आता आम्ही घरी निघतोय कारण पाणीसुद्धा भरायला सुरुवात झालेली आहे. आणि पाठीमागे बघू शकता आपण जी कांडाल सोडलेली ती आता काढतोय अमोल. ॲक्च्युली जी हे बरोबर रोशन बरोबर बोलतोय, ती जी कांडाळ आहे ती गुरपाटलेली आहे. म्हणजे कदाचित आता ती पुढच्या वेळेस आपल्याला यूज होईल की नाही याचीसुद्धा शंका वाटायला लागले. पण बघू, आपला प्रयत्न असेल की आपण तिला चांगली सोडू. मासे भेटले तिला, नाही असं नाही, 10-12 मासे भेटले. पण ते 300 रुपये फुकट गेल्यात जमायत. 10-12 माशाने आपलं काही काम चालणार नाही. ही वन टाईम यूज झाल्यासारखंच आहे. रोशनने जेव्हा कांडाल घेतली तेव्हाच मेसेज केलेला की ही लो क्वालिटी दिसते. कदाचित रोशनला ह्याच्यात जास्त एक्सपिरियन्स असावा म्हणून त्याने फोटो बघून सांगितलेलं. पण ठीक आहे, चला आपण पुढच्या वेळेस यापेक्षा चांगला धागा किंवा चांगली कांडाळ घेऊ शकतो. कांडाळीने आपल्याला मासे भेटतील हे आज या छोट्याशा ट्रेलरवरून आपल्याला समजले. चला मित्रांनो, आता आपण खाडीतून बाहेर पडतो आहे. मी तुम्हाला बाहेर गेल्याच्या नंतर आपल्याला आज किती मासे भेटले ते दाखवतो. चला मित्रांनो, खाडीतून बाहेर पडूया. बघा, या इकडून अमोलने वाटे घालायला केळीची पानं आणलेत. आता वाटे घालायची तयारीला सुरुवात. ही जे खाली पाठवलेले ना अमोल, रोशन, संकेत, त्यांच्या टीमचे मासे बघा. हे नंतर परत आम्हाला जॉईन झाले. ॲक्च्युली आम्हीच त्यांना जॉईन झालो, त्याच्यामुळे कदाचित एवढे तरी पिशवीत दिसतील. आता थोडासा वेळ जास्त जाईल कारण काय काय जे छोट्या चिंबोऱ्या आहेत एकदम, त्याचे आंगडे तोडलेले नाहीत, त्यामुळे त्या पळायला सुरुवात करणार. मित्रांनो हे बघ, हे पहिल्या पिशवीतले मासे आहेत. ह्याच्यात छोटे छोटे मासे आहेत. छोटे छोटे थोडे मस्त आहेत. ही बघा शिंगाडी. हां, शिताडू मस्त आहे रे, चांगल्या साईजचा शिताडू आहे. अमोल, रोशन आणि संकेतची मेहनत बघा. चिल्ली पिल्ली. आता जो आहे तो मेन खजाना. एक ग्लोव्ज काढते. हे बघा, तर ह्या पिशवीतून मेन खजाना पडणार आहे. आम्ही चुकी केली, सुरुवातीला सगळे एकत्र राहिलो असतो ना तर आज पिशवी फुल केली असती. आपण 100% फुल केली असती. साईज बघा मित्रांनो, चिंगचंग. हे बघा, हिच्या आंगड्या तोडलेले नाहीत. ते आता सगळं साफ करा. अमोल घे पटापट घे.
हां सोड सोड खाली सोड. मासे बघताय का मित्रांनो किती आहेत? बाप रे. तो चिंचोंग बघा, इथे आम्हाला भुका लागल्यात पण त्याचं काम चालू आहे तिकडे, ते बघा. पूर्ण पिशवी पलटी मारलेली आहे अमितने. शिंगटी आहे. पूर्ण नाही मारत आहे, थोडे थोडे मारतोय पलटी. थोडे थोडे पलटी मारतोय मी.